तर आता आम्ही पोचलो येऊन, म्हणजे श्रीशा मी आलो, हे यायलाच लागलेत आणि दादा आलेत इस्लामपूरमधनं. दादा नाव काय तुमचं? आदित्य भोसले. दादा आलेत आणि मोत्याला गोंजरायला लागलेत, ह्यांनी आलेत आत्ता. हो मोत्या निघाला. हो हो तर आता बाजीची आपली तब्येत अशीच आपण एकदम केलेली नाही काय. आता शेवटी आपला काय त्याच्यावर हक्क आहे. हो तर मग दुपारीच आमच्या दोघांचा विषय झाला, असं म्हणजे नाही का भाजी पाहिजेच आत्ता इथं, असं अशा अवस्था झाली आमची. पण काय भाजी आता बघूया भाजी काय करते. एवढे प्रयत्न करायला लागणार की आता आज त्याला व्यायाम दिला सगळं झालं. त्या दादाला याचेच कसं वेगळे दिले त्या दादाला फोन आला भैयाला बहिणी आला. भैयासनी सांग म्हणजे तुम्हाला पण माहित नाही ना, नंबर नाही तुमच्या जवळ, भैयांच्या जवळ आहे. ह्यांनी म्हणजे त्या म्हणजे ज्यांचा मोत्या आहे त्यांचा नंबर पण नाही अजून ह्यांच्या जवळ, ह्यांनी घेतलाच नाही का. तर म्हणजे अशी सांभाळली म्हणजे आपल्या जीवावर नको वाटतं. भैयाचं नियोजन तुम्ही काय बोलतो तर भैयाला मी म्हटलं स्पष्ट कर आधी काय विषय पण येणार का नाही काही नाही तर 4 दिवस ठेवली परत नेसली किती काय लागतं लागेल त्याची मी वाट बघत बसतो म्हणजे रोज. मग 3 व्हिडिओ कसं काय राहिलेत बघायचं. हे कॉलेज आता कितवीला आहे? फर्स्ट इयर. हा म्हणजे तुमचं आत्ताच रिझल्ट लागला ना? नाही शुगर कॉलेज 12 महिने झाली. हा 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 शुगर कॉलेज इस्लामपूरला. आम्ही राहणार प्रॉपर जतच आहे वय इकडे म्हणजे शिकायला आलाय. हा हा जत. रोज नेट चालू केलं युट्यूब बघणार तर व्हिडिओ सुटलेत का नाही बघणार. म्हणजे तुम्ही तर हॉस्टेलमध्ये राहिलाय? नाही तो रूम घेऊन आले. हा रूम घेऊन. कुणीकडे राहताय मग? कुठं काय? शाहूनगर. होय म्हणजे आमच्या इकडे तुम्ही आलाय म्हणा. पण आपला तालुका एकच असेल? जिल्हा एकच. हा आपला पण हे सांगलीच आहे. आणि हे दादा जतच आहेत काय? दादाच नाही आवडत नाहीत काय? नंदी नाही काय? लांब आहे. सांगून पण सांगितलं पण नाही की आपलं जायचं पण इकडे. तर एकदा आलं आपलं हायवेला आलं तेव्हा सांगितलं की असं आहे. हा बघायला जायचंय रायबाला. म्हणजे कॉलेजच्या मुलांना पण वेळ लावलाय. रायबामुळे कुणामुळे लागलं? छोटा होता त्यावेळेस. मग आता कसं झालंय? कसं वाटतंय रायबाला? खरं म्हणतं आमच्या घरी चला की रायबा जवळ. मोत्या पे बाबा पाणी. आमच्या घरात हा एकट्यालाच. कोण? मम्मी. होय त्यांना पण आवडतं. मम्मी भाऊ मला एक बारका आहे तो गावाला असतो. हा मुंबईला पण सुट्टीला गेलं ना तुमचं चॅनल दुसरं पण चॅनल. आणि रायबाला कसं समजतं प्रेमानं आलाय लगेच लाडात कसं आलाय बघा. लई छान आहे रायबा. रायबा उंची आहे की नाही व्हिडिओ पेक्षा? रायबा बाबऱ्या बरं ब्रह्मा पण हो मोत्या पण. हा भाजी नाही असं त्याला भाजीला मला बघायची इच्छा आहे ना. अजून तुम्ही किती दिवस आहे इथं? 2 वर्ष. मग या की आता काय माहित झालंय किती जवळच आहे. 3 वर्ष झाली मी यायचं प्लॅन करतोय पण माझा सक्सेस आज झाला. पहिले ताटकेला मामाकडे जायला होतो, गाडी नव्हती म्हणून कॅन्सल केलं. मग आता गावाला गेलो मित्राची गाडी घेऊन आली असताना डायरेक्ट गाडी. नाही बरं झालं की आवडतोय म्हणलं. हे असं आहे बघा काम. 4:30 पेपर रूम काय नाश्ता पण नाही. अरे रायबा असं नाही तसाच करतो. पहिल्यांदा हात लावून देतो आणि परत हळूच. नाही भैया आत्ता चालेत. हा हा त्यावेळेसच फोनच चालू होता. तुम्हाला आता बोललो नाही का तेच विषय चालू होता. चालतंय चला दादा. आहो काय करताय आता? रेने स्प्रे मारायला लागलेत मोत्याला. शेवटी त्याच्यासाठीच आणलेला. तर जायच्या आधी एकदा मारून घेऊया. कितीपर्यंत येणार आहेत भैया? कधी निघणार आहेत का? निघालेत? हा हा चालतंय. सिल्वर स्प्रे ना? चांगला एकदा रायबाला दिलेला. हा ह्यांच्याकडे असं लागलेलं दाव. आपण आणलंय मग कोण आणणार आहे?
त्या नंदीच्या मालकाला पैसे वगैरे काय दिले होय आपण आणलं म्हणजे राहू दे मुद्द्याचं बोलूया बोला शेठ या आपण जो मुद्द्याचं बोला या व्हिडिओ जो पहिला एडिट केला त्याच्या आधी हा टेक येणार आहे कारण आपल्या फॅमिलीला आधी कळून आपली फॅमिली पण वाट बघत बसणार आहे आता एडिट झालाय व्हिडिओ पहिला दिवसभर आपण काय काय केलं तर विषय असा झालाय भैयाचा मगाशी 5 वाजता फोन आला तिथं जावा भाई मग काय अभ्यास कुठं वर आलाय पेपर येतोय का नाही तुमचा जुलैमध्ये जून जुलैमध्ये मध्ये सांगायला राहिले की भैया शेठचा फोन आला 5 वाजता की शेठ मला म्हणतो शेठ कुठं आहे काय मोत्याने आला येणार आहे मला काय घेऊन जातो मग ते अचानक काय निर्णय येऊ तर ती म्हणते थांबा 1 मिनिट भैया काय काय म्हणले तुमच्या तोंडून सांगा कारण फोन भैयांच्या बरं झालाय ते म्हणते 18 तारखेला मैदान पाहून घेतले हा मैदान झाल्यावर घालायचं हा न्यायला येणार आहेत तर माझं तरी आता काय म्हणणं आहे नेला तर आपलं मागं नको ते त्यांचं कारण असेल काहीतरी खरं नेऊ दे तर आपण जी पहिलं आता पहिरं केले म्हणजे त्यांची मनापासून माफी मागतो कारण की आता किती पहिरं आलेलं 4-5 पहिरं आणि असं नाही पहिरं चांगलं टॉपचं पहिरं आलेलं फक्त काय आम्ही सांगितलं कटणाऱ्या राहणार पळणार आणि ह्यात विषय कसा आहे कारण ते आधी पण मोत्या आला त्यावेळेस त्याचं मालक आलेलं व्हिडिओत बोललेलं तुम्हाला कंटाळा असतो तोपर्यंत सांभाळा ते सगळं आपण ऑलरेडी आपल्या फॅमिली बरोबर शेअर केलेलं आहे आणि किती दिवस झाले येऊन 3-4 दिवस शनिवारी बहुतेक एक आठवडा नसेल झाला एवढा आणि काय झाले म्हणजे पहिरं यायला लागलं चांगली मग पहिरं मी केली फिक्स केली आलं मग त्याच्यामध्ये कटणार राहणार की मैदान पडेल ती वगैरे वगैरे करायचं ते तिने पण मग म्हटले त्याचं मैदान धरू नका म्हणलेलं चांगलं दुखतं आणि काय झालंय की आजचा व्हिडिओ आपण आधीच करून ठेवलाय त्यात आज मोत्याचा व्यायाम घेतलाय ह्यांनी पळून भैयांनी दोघांनी सगळं त्या दादाने निर्णय लवकरात लवकर घेतला बरं झालं कारण जीव बसायचा साहेबांचे जीव बसायला लागलेला आपल्या बाजीची आठवण त्या मालकांच्या त्याच्या जीव बसायला राहिलेला म्हणतो झालं बाबा लवकरात लवकर निर्णय कारण बाजीची आठवण यायला त्याच्यामुळे बाजी पण असं होतं म्हणजे आता जवळ याचा वैरण खायचा गव्हाणीत पाय ठेवून भैया आपण बोलतोय तसं व्हायला लागलं हे सगळा अभ्यासातून जातो आणि इथून पुढं आपलं 1 असू दे 2 असू दे आपलं आपल्याला सांभाळायचं तरी मी भैयाला म्हणत होतो आता या व्हिडिओ सांगतो प्रश्न भैयाला मी म्हणत होतो भैया शेठ काय दादा आता ते घाई नंदी मोठ्या शक्यतो करून सांभाळाय म्हटलं का नाही म्हणजे ती नकोच वाटते कसं ते दुसऱ्याच्या ह्याच्या खाली राहायला म्हणजे ती नको वाटते ती लारा कसा दिलेला आपल्याला कारण ते डॉक्टरने स्पष्ट सांगितलेलं की ह्या जा ते तुमचाच हो असा दिलेला आणि त्याने कधी असं फोन केलं म्हणजे काय नाही तुम्हाला काय करायचं करा लारा तुम्हाला दिलाय आपण असं तुम्हाला वाटतं बाबा तुम्हाला कंटाळा आला तर माझं लावून काय देणार नव्हतं आपल्या इथं लारा झाला नको कारण लारा काठव पळायचं होय ते पण सेकंदात थोड्या 400 फुटात आपल्या इथं 1000 फूट वस्तू आपल्याकडे आलेली चांगली खरंच होतो म्हणजे झाल्यातच पहिलं किती 11 तारखेला पुढे व्हिडिओ बघा कसं कसं पहिलं केलेला होय आणि सगळं यांनी सांगितलेला आहे व्हिडिओत म्हणून आम्ही जस्ट फोन आला व्हिडिओ सोडायच्या आधीच म्हणजे व्हिडिओला येल्लो डॉलर आलेला कारण रायबान बाबऱ्या पळाला होता म्हणून मग आता ते एडिट करायचंच होतं तर म्हटलं स्टार्टिंगला हे घालावं विषय गोल करावा आणि आपली काय कमी आणि भरपूर फोन येतात अजून सुद्धा होय भरपूर फोन येतात आमचं पण नको म्हणजे कसं आहे लोड पण लई होतो आणि एक म्हणजे एक जबाबदारी असती दुसऱ्यांची हा ती नाही लोडचा विषय नाही काय होते बोला एक शब्द सोशल मीडियावर बोलू शकत नाही फक्त विषय काय होतो माहिती का जी सांभाळी घेते ती का नाही त्यांचे सहज येतात सांभाळणी म्हणजे तो मालक जी काय पण बोलू तिकडचा पुढला ते ऐकून घेतलंच पाहिजे आपली सांगितलं ऐकून घेत नाही पण नाही बाई पण नाही होय म्हणजे ते काय बोललेलं नाही दादा वगैरे बोललेलं नाहीत की पण बोलल्या नाहीत फक्त ती काय म्हणले आत्ता नेतो नंतर आणून सोडतो असं तसं पण ते नाही आपल्याला ते पटत नाही आणि दुसऱ्याच्या नियोजनात पडलं तरी अजिबात पटत नाही आणि त्याचा पण एक गैरसमज आला असेल की ती म्हणणार ह्यांची नदी पळवते पण अजून कुठे एकाला पण नाही झुकलेलं रायबापूर पळवलं असतं ह्याच्यात आंधळीत घरची अजून आम्ही बाबऱ्याने पळवलं आणि आज ब्रह्मा पळवा भरपूर आज कमेंट आलेत असू दे मोत्या असू दे तो येणार होता आपल्याला भेटायला काही त्रास असेल मागच्या जन्मीचं 4 दिवस ही कसर भरून काढली बाजीची कसर भरून काढली फॅमिलीला पण असं वाटलं की बाजी आलाय बाजी एवढंच वशिंड बाजी सारखी शिंग फक्त उंची कमी
आणि तोंड पण थोडस बारकाय, जर आपल्या बाजीचं लांबड आहे हा, ती उंची असते उंची असल्यामुळं. खरं त्या दादाचं मनापासून आभार आहे आपल्याकडे आठवडाभर बैल दिला सांभाळायला. होय, आणि काय छान वाटलं कारण आम्हाला FF बघायला मिळालं आमच्या दावणीत. बास. दादा आणि त्या दादाचं मी 100% सांगतो, त्या मोठ्या आयडीवर आपल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून कुणीही मोठ्या त्यांची आयडी आहे का नाही ते प्रश्न तर मेसेज भरपूर गेला असणार, त्यासाठी पण पहिलं टॉप झाला असणार, त्यामुळे त्यांनी पण येऊन निर्णय घेतला. घेतलाय. आणि एक मला आपली फॅमिली जाऊन कुठं तिथं काही बोलू नये आणि कमेंट मध्ये पण काही बोलू नका कुणालाच काय, नाहीतर कमेंट मध्ये आपल्या फॅमिलीला राग येऊ शकतो तर येऊन देऊ नका. शेवटी त्यांचा आपला काही मालकी हक्क नाही किंवा कोणताच हक्क नाही, त्यांचा हक्क ते पाहिजे तेव्हा आणून सोडला त्यांनी की कंटाळा येस तोपर्यंत सांभाळा. पण शेवटी जे व्हायचं तेच होतं निर्णय. नशीब त्यांनी लवकर निर्णय घेतला, नाहीतर आपला आता हळूहळू मी जरूर चालू केलेलं साहेबांना. बाजीगत येतोय, बाजीगत जवळ येते असं काय मग नाही असू देल. झालं की म्हणजे आपल्या फॅमिलीला पण एक सांगायचं की म्हणजे कोण बोलू नका आपल्या कमेंट बॉक्स मध्ये त्यांना पण. आणि इथनं पुढे अनुभव आला की त्या दिवशी काय चाललंय काय दोघांनी, अरे मा म्हणत होता म्हणला तुम्हाला नाही कळणार, त्याला काय पडलं कळतं का काय पण असतं ती म्हणजे आपलं कसा स्वभाव की डायरेक्ट मनात भोळा जायची भैया. आणि जरा मग पुढच्याच खरं खरं का आले दोघं मग लगेच विश्वास ठेवतो, कारण आपल्याला खोटं बोला येत नाही. म्हणजे फिरवून चढवून. होय बघितलं की मी. झालं होतं अहो सगळं आपल्या व्हिडिओत आज आहे, मीच एडिट केला व्हिडिओ, ती सगळं ठेवलंय दाजींनी आपल्या बघितलेला टेम्पो वगैरे ती घेऊन, तर सगळं झालं होतं. ब्रह्माला दोघांनी पाहुणीला न्यायचं होतं. छान वाटलं. छान काय एक स्वभाव असं नाही काय होतंय मुख्य जणांवर जीवन पुसतोय लगेच असं लोकांना जरी असं तरी जीव बसतोय. आणि असं निघाले जाऊन आता भाजी कसा निघालेला का आपल्या जाऊन सांभाळायला इतकं रडले होतो ती बेकार वाटते. आता हे जीवन नशीब बसायला लागला तो आपला नाहीतर काय डोक्याला ताप झाला असता, हिता हवा झाली असती आपल्या. आणि मेन म्हणजे युट्यूब फॅमिलीचा जीव बसला असता, नंतर त्यांना आणि त्रास म्हणणारी नक्की सोशल मीडियावर दाखवतात काय, तर सोशल मीडियावर आम्ही रिअल दाखवतोय की नवीन क्षेत्रात पडल्यानंतर आपल्या जवळ येऊ शकतात तशी लगेच जाऊ पण शकतात. असं कोणीही आपलं युट्यूबचं माध्यम आहे, त्यातलं जे नवीन पडणार आहे त्यातली पण अनुभव येईल, म्हणजे असं घडू शकतं. आणि ते घडलंय की सांभाळाय घेताना किती कटाक्षानं घ्यावं, कसं घ्यावं, करार वगैरे महत्वाचा असतो. जर तुम्ही एक 6 महिन्याचा सुद्धा करार किंवा महिन्याचा सुद्धा करार करून घेऊ शकता, पण असं घेऊ शकत नाही. वगैरे घेतली 4 घेतलेलं नाहीत आम्ही कुणाचं, ते म्हणले तर आणून सोडतो. नाही दिलाय की रायबानं गुलाल. त्यात खुश राहायचं. असू दे, सीझन संपलाय आता, लय लोड घ्यायचा नाही. भैया मी 50 वेळा सांगते काय असेल ते आपल्या होय. आपला बाबरे आता दुसरा झालाय, हुतुई सुरायला लागतोय नकालेला. हो ह्या व्हिडिओ नंतर चालते. आता व्हिडिओ खूपच आजचा मोठा जाणार आहे, तर असं ते लगेच जीव बसतो. महाराष्ट्रात फेमस होत्या का ह्याचा सुद्धा कसा जीव तुमच्यावर बसायला लागला, आला का नाही जवळजवळ. शेवटी मुक्या जनावराला कळतं प्राण्याला की खरं कोण कसं आहे माणूस. माणसाला भलेही न कळू दे ही स्वार्थी का म्हणजे कसं आहे, पण मुक्या जनावराला कळतं की निस्वार्थी कोण आहे आणि कोण कसं आहे. चला तर आजच्याच दिवस तुम्ही होय अजून 1 महिना 2 महिन्यात फार दिवस म्हणला असता त्या आयुष्य म्हणजे ताप झाला असता. होय आता निघालाय तरी त्याचा स्प्रे वगैरे पाणी वैरण पाणी सगळं करायचं. पाहुणा आलाय म्हणायचं. पहिली नाहीत का पहिल्या ह्याच्यात कशी आपली पहिली माणसं सांगायची ह्यो पाहुणा याचा महिना राहायचा, त्यो पाहुणा याचा महिना राहायचा. आम्ही तसं आपलाही म्हणायचं आपण की आपण महिना अशी पण सांभाळू शकतो बिना कुणाकडे 1 रुपया घेता पाहुणा म्हणून. हो वाटतच लागलेली असत्या. कसं असतंय माणूस आलेलं खपतं खरं गेलेलं खपत नाही.
आता बघ की आता हे झालं पुन्हा आणि मोकळं आता ब्रह्माशेठ चला आणि ह्याच्यासाठी पण आम्हाला बाहेर बांधत हो इथं ब्रह्मा असायचा तिथं मोते असायचं त्याला बांधायची सवय आहे पहिल्यापासून होय मध्ये ह्यो एकटा नको म्हणून ब्रह्माशेठला बाहेर बांधतो तर चला असू दे पण इथनं पुढे सावध आणि कितीही कुणाचाही टॉपचा असू देल नको आपल्या दावणीला आपल्या दावणीला त्यांच्या दावणीला राहू दे मुलाला आम्हाला राहू दे गुलाल घरच्यांना भेटतोय कधी तर मिळेल ना का मिळेल राहू आपल्या पोरांच्या पिढीत मिळेल नको असू दे प्रयत्न करत राहिलं प्रयत्नाची परमेश्वर एक ना एक दिवस येईल आणि आपली जी कायमची युट्यूब फॅमिली नाही ती कधीच गुलालासाठी हापापलेली नाही ती कायम आपल्या बरोबर चालल्या संत धार जशी असते तशी संत गतीनं जी नवीन येतात का नाही तीच उकसवायला बघतात आणि मग आपल्याला ते जरा वाटतं पण तसं वाटून आता घ्यायचं नाही युट्यूब फॅमिलीला माहित आहे प्रयत्न प्रामाणिक आहेत पैर प्रामाणिक आहेत पण कुठं ना कुठं तरी नशीब गणतंय विषय ब्रह्माशेठ जाणार 11 तारखेला त्याच्याबरोबर गावाला घेऊ हा आता हे साहेब आज होते कॅन्सर सगळं काही. निघाले आणि बाबा पायरा होतो आता बाबऱ्या नाही ना तिथं 11ला काढू बाबऱ्या तिथंच की 11ला मग ते आता बैल बघितलं पाहिजे चालतंय असू दे लय काय नाही टेन्शन घ्यायचं चला तुला काय म्हणजे विकल लागलाय काय बा अरे सपलंय तर सपलंय थाटून घेऊन जायचं राहिले नसते गेलाव कराय कुठं नाही पैसे गेलाव कराय पैसे कुठं नाही कोण आहे माहिती आहे का ते ड्रायव्हर आहे त्यांचे पैसे अजून 1 रुपया पुढे त्याला ते पैसे मागायला लागले मागा नाही मला नाही मागे इकडे मागते ते मालक पैसे द्या तुला देत तर बाबा पैसे या अहो 50,000ची घोडी द्यायला लागली अशीच 500 रुपये 500 रुपये फेऱ्याला 500 रुपये फेरा आहे आम्ही तिथे गेलो होतो हा आता कशी उड्या वाटते ताण आधारला देऊ पैसे बा आधार होय चालतंय चला बरं देऊ आणि राकेश भाऊजींनी बघा काय आणलंय द्राक्षांचे घड द्राक्ष इथे द्राक्ष आहे द्राक्षे किती रागी असतं एक धुवा त्याला धुवा पाण्यात टाकू का मी? अहो खावा भैया माझा म्हणा आपण का हो रुत्यात काय छातीत मला पण रुचते मला पण रुत्त त्याला छातीत आत घ्यायचा बाबऱ्याला ब्रह्माला घ्या की. बस आता बस आता बाळ निघाले कसं आहे धुवा धुवा मस्करी चालले वाटतं रे हे निघाला वहिनी सांगत होती की मला मस्करी कशी करायची अशी हो असली मस्त नाही कोण करत तरी होय चला बाय बाय टाटा मोत्या वातावरण वाटतंय गार आली मी बाबरे शेटन ती आली ती बघा गेली ती इथं दिसतील तर बाबऱ्या आणि रायबा पेरा द्यायचा आहे पुन्हा एकदा इथं आलोय चालवायची होती तिकडे बाहेर शेड म्हणले चालवण्यापेक्षा आपलं पेरा देऊया म्हणजे बाबऱ्याला मैदानात काढायचं जरा लवकरच त्याच्यासाठी जरा आपलं ती बघा कशी सुरान लागलेली आता लागली बघा सुराला जरा कॉर्नरला तेवढं जरा दमवते आणि मागणं सुलतान आणि सरजी आलाय त्या दोघांनी ती फेर देणार आहे ती आणि आपल्या शेटला आई घरची कशी दिसते बघा बघा आज कशी पळते ती आली ती काय पडायची आता ह्या रस्त्याने येतील वर इथं कॉर्नर बसून आता चोराला लागतील बघ बाबऱ्याच्या इसने लावायला म्हणून बाबऱ्याला जीभ बाहेर काढतोय कारण बाबऱ्या ऐकत नाही आणि आम्ही मोठ्याला पण व्यायाम देणार आहे मोठ्याला चालवणार आहे आता इथनं फेर झालं की मोठ्या शेटला घ्यायचा आणि जायचं
शेट आलेले आहेत. आणि छकड्यात बसलेलो पडलो खाली. हो 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 रायबा शेठ वर आला काय भेटायला. ह्याला चालून आणे काय ती चालून आणे काय ती हां. तर मोठ्या शेटला चालवायचं आहे आता. रायबाला आणि बाबऱ्याला फेरा दिलाय. आता मोठ्या शेटला जर चालवून आणतो भाड्या एकट्याच्याला चालवा. ते बघितलं बाबा ब्रह्मा बारा मानाची बारी तापवायला लागलं का नाही. 2 पाय वर सेम भाजीची कॉपी आणि खालनं काढला. होय कोणाला ह्याला ना गाडी ह्याला आडवी आली. ब्रह्मा शेटला गाडी आडवी आली. शेत काय नाही ह्याच्यात भरायला चालतच नाही काटणाच्या रानो. मग आता मैदान धरायचं आहे त्याच्या आधी जरा चालवून वगैरे आणतो की. त्या म्हणजे मोत्याचे मालक आहे त्याने सांगितलंय की ह्याला टायराला हाणू नका अवताला हाणू नका कारण त्याला हाणली आला तेव्हाची छाती भरलेली ह्याची मोत्याची. नुसतं चालवा म्हटली ती मोकळाच काय नाही म्हटली बाकी व्यायाम घेतला तर चालतं. आता बाह्य शेटचा माझा विषय झाला म्हटलं आता चालू आणायचं. भाजीची उंची आहे रे भाज्या उंची याच्यापेक्षा फक्त भाज्याची शिंग आणि तोंड ह्याच्यासारखं लांबड आहे. ती तब्येत जरा खराब केली त्यामुळे ते असं म्हणजे लांबडं बिंबडं दिसतं. ह्याची पण तब्येत जरा खराब झाल्यावर भाज्यागतच दिसणार सेम. आता जाम आहे होय. मोत्या कसं बघत हे भाजी भाज्या ए भाज्या म्हणणार कोण भाज्या भाजी वाय तर गोल्डन मध्ये काढला आम्ही भाजी. गोल्डन प्लस ते वारच भाजी दिसतील होय. चला आता चालवून आणतो साहेबासनी सेम भाजी कारण की असं उभं राहिलं. आला बघा जवळ आला चोळायसाठी. साहेबासनी स्प्रे आणायचा आहे स्प्रे आणतो. पायाला लागले रे बाबऱ्याला पण लागले पायाला. बाबऱ्या शेटला पण लागले शेअर करतो त्याच्याबरोबर. हा नाही मारत ते तुला बाबऱ्या काही लागत बाबऱ्या शेटला लागले. काय झालं मंदिरातच गेला डायरेक्ट उडी मारून वरून कट्ट्याच्या वरून कट्टा पुढे पण लागले. किरकोळ आहे तर आपलं माशाची बसला म्हणून स्प्रे लागलंच बाबऱ्याला पण आणि आपल्या मोठ्या शेटला पण. तुम्हाला गाडी चालवायची का येते ना मला भाजी घेतली हॅलो हा दोन्ही पण बर कोणी कसं बांधले चलो
कुठल्या आलं? वा मोठी आहे. ब्रह्मास्त्र ब्रह्माला काय आमच्या नाव आहे कारण की ब्रह्मा जाणार 18 तारखेला पळायला. ब्रह्माला काय करणार आहे मोठ्याचा विषय काय झाला आहे मोठ्याला 18 तारखेला भरपूर पुढे राहते फक्त मोठ्यापर्यंत काय राहिलं आता राहील बघितलं नाही तर मालकांनी बरोबर बोलत राहतो काय राहिलं आता मोठ्याकडे कॅन्सल 18 तारखेला मोठ्याला द्यायला व्यायाम आणि चक्रात राहणार ओपनचं मैदान दुसऱ्या मैदान आता काय मोठे घालणार नाही दुसरा पहिला आणि ओपन तिथं मैदान आहे कटणार तिथं मोठ्या पळणार आहे आणि तुम्ही पहिला आधी ती त्यात मी सांगून ठेवलं की कटणार रान पडेल खेळूया म्हणून बघा. आणि एक खुश खबर सांगायची आपल्याला सक्सेस होईल काय पाहिजे ते म्हणजे बोलणं दादा आहे आपला बाजी जे काही फक्त दादा आहे त्यांच्याकडे त्यांचं ते बोलणं झालं एक मैदान पडलंय आता कोरेगावात एक मैदान पडलंय 18 तारखेला आहे नाही विषय काय झालाय गेले आपण शेअर आणि पाय किती उशीर बाळा मित्र आणला चालवा मोठ्याला तर तो मोठ्याचा विषय हा सांगायला राहिलं भाजीचं नियोजन करायचं आहे बाबऱ्यापूर 18 तारखेला म्हणजे असं बोलणं झालं असतं तरी 18 तारखेला पडलं रे याचं दुसऱ्या महिन्याचं बघा मग 18 नाही तर 23 म्हणजे या तारखे दरम्यान म्हणजे असं नियोजन झालं की भाजी आणि ब्रह्मा सॉरी भाजी आणि बाबऱ्या परत मोत्या आणि त्या सिद्धार्थाचा आहे तो रोहित्या हा असं पळवायची मग आता आपण नेता आहे मोत्या आणि बाबऱ्या ते दादा घेऊन येणार रोहित्या आणि भाजी म्हणजे भाजी शेटचं आपलं पहिलं मैदान तिकडे गेल्यानंतर तर काय होईल तुम्ही म्हटलं भाजीनं जर समजा असं होऊन केलं काढताना तर आपल्याला पहिला सांगायचं पाहिजे आपल्या नंदीला बाहेर घेऊन जायचं म्हणजे कोणाच्या बदनामी पण नाही काय करता गेला बाहेर म्हणायचं मग बाबऱ्याला घेऊन जायचं तिथं कोरेगाव कोरेगावला कोरेगाव नाही तर कुठं 23 तारखेला आणि मोठ्याकडे आहे बघा नक्की सगळं आज जाते भैया म्हणजे मला बाहेर उलटी जाते तुम्ही पुढे त्या काठी काय पाहिजे साहेब कुठल्या पाय इथंच पाय टाक दुसरं कुठे टाक होईल का कुठला पाय पडेल तू पाय पडले मला तर मी त्याच्याकडे बघते नाव काय का तर सकाळी फेर देऊन आली आता काय घेतला व्यायाम आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असते ना लिखित तुम्ही दाखवली आज आता तू स्पीड लिखित जाते त्याला त्याच्या कामामुळे हो मग पाहायचं नाही मागदी दाखवली जरा मोत्या मोठ्या कोण निघाल्या नाही मोत्यानं येऊन ये ब्रह्मास्त्र हो भैया एकशे आहे काल बोलणं झालं काल शिराळा गेलो का रात्री तिथं दाजींच्या मित्रांनी एक हे लावलं छोटा ती दाजी काय म्हणते की लय दोन आहे रे आता तू घेस तर म्हटली ते त्याला बॅटरी टाक वापर नुसती बॅटरी टाकायची आणि पासिंग करायचं लय नाही 10 गेलं 10 गेलं खरं ते काय ते दाजी जोडीदाराचे काय नेणार नाही मागे तुम्हाला जोपर्यंत वापरा तोवर वापर म्हटलं ती गाडी पण चांगली पाहिजे लांब जायला चांगली गाडी बघून आलोय तितक्याने मी बघितली का आपल्याला इथले 30-40 किलोमीटर पर आहे की लांब जायचं असलं की दुसरी गाडी सांगायची रे गॅस पर्यंत आपण हाय गे तर मोठ्याचा व्यायाम एक नंबर व्यायाम होतो ह्यो
चल मग ते मागे चल मागात. हॅलो हा होय होय कोणी कुठले रे कुठं त्या बाय किती राऊंड मारायचे बंद मस्त मोठ्याचा व्यायाम चालू आहे तिथं खाली खाली त्या घासारीला रे आपण मारायला जातो का तिथं लवकर बोलवलंय आणि हो आजच्या म्हणजे काल जो आपण व्हिडिओ केलाय भाजीचा व्हिडिओ टाकलाय काल मग ते कमेंट यायला लागले ते भरपूर की भाजी तब्येत लय खराब झाली तर भाजी तब्येत खराब केल्या झालेली नाही कारण दादाने आधी सांगितलेलं भाजी जरा तब्येत कमी करणार आहे कारण की भाजीला जरा तब्येत कमी करून ही द्यायचं फेरा कारण भाजीला वाढले ताकद लय म्हणून ते जसे दादा काय बोलले की भाजी काय करते ताकद जास्त वाढल्यामुळे कडचा किती पण मोठा नंदी गाठला किती पण ताकदीचा गाठला तरी तो नुसती बाहेर ओढून मग जरा तब्येत जरा कमी केली ताकद कमी केली मग त्याला ती ताकद राहिली ना बाई बाहेर ओढायची काय भाजीची कायमची तब्येत तशी खराब ठेवायची नाही फक्त जरा त्याच्या ध्यानात जास्तपर्यंत म्हणून डायरेक्ट म्हणजे आता मैदानातच काढायचं त्याला बघा बरोबर आज रोहित्याला व्यायाम रोहित्यानं मोत्या रोहित्याला व्यायाम द्यायचा चाललाय आणि तिकडे लिकेज झालं तिकडचा फोन यायला लागलाय सारखा 3 नंदीसनी व्यायाम बसला रायबा बाबऱ्या मोत्या हा ब्राह्मण 4 वाजता चालू आहे चालते ब्राह्मण आले 4 वाजता चालू आहे आणि मोत्याची शिरा दिसायला आले मोत्याचं शरीरच वेगळं आहे त्याबरोबर आमचा पण व्यायाम चाललेला आहे म्हटलं जरा व्यायाम करायचा तिकडे गेलं पाहिजे आपल्याला तिकडे पाय उचलले ना काय आपल्या कसा उचल वारे पाय उचल तू वाढेल फाटी कसली होती फाटी कसली लागायचं पन्ना बघ व्हायचा किती जात धावणार होता नको काय माहित होते का आता 1200 फूट पडलाय होय चौथा लावला नाही रोग भाज्यांनी पण जास्त सपाट्या मारतो पण अजून भाज्यानं व्यायाम चालू केलं आता गेली 100 वर थांबत एखादा मत नाही 20 असं पाय माझ्या तिला चुकला फिरका पडला जरा पाचशे चाल मग चल शेवट राऊंड आहे चल
सांगते की क्लिअरिटी होय. मोठ्या शेटला आणलाय चालवून. मोठ्या शेट बरोबर आमचा पण व्यायाम झाला. घाम बघू शकता. शिरा बघा कशा दिसायला मोठ्या घाटाव पाळायचं आहे. भरव्यात नाही मोठी पाळायला. आणि तिने काय सांगितलं आता लय खाद्य ठेवू नका, लय वरण टाकू नका. ती पण सांगितली तिने. तब्येत जाम करू नका. सगळ्यांनी माहिती आहे इथं आली तब्येत. आता ह्याला कसं खराब केला आपण. कारण खराब केल्यापासून पळायला लागला. स्पीड लावायला लागला जास्त. खराब म्हणजे हे आटोक्यात वरून टाकतो. पहिली कशी आलो रे लिकीच बघू ना. थांबणार आहे का इथंच? काय करणार आहे? होय. तर माळाला गेल्या ही रस्ता आपली. रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता इकडे गेल्या आणि हा JCBनं ही पाईप फुटली आपली. आता इथं लिकेज काढायचं चालू आहे. हा तिथनं पाईप चांगली आहे पुढे. ब्रायशेट पाईप आणली पाहिजे. तिथं आहे खाली. खाली आहे खाली. जाय पाईप एक्स्ट्रा सोल्युशन. हे असं काम आहे.